म्हणजे आज आमचे 3 तास वाया गेलेत. तुमच्या आकांनी सांगितलंय का की जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चालणार आहे तिथं मशिनी बंद ठेवा. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलाय आणि का लोकांनी ताटकळत बसावं? लोक आम्हाला मत करतायत, आमच्यावर उपकार करतायत. तुम्ही का त्यांना त्रास देताय? मुद्दामून की मतं पडू नयेत म्हणून? घाबरलेलं सरकार, घाबरलेली यंत्रणा आहे आणि ती आम्हाला थोपू पाहते, पण असं आम्ही होऊ देणार नाही. हा प्रभाग 26 आहे. प्रभाग क्रमांक 26 मध्ये हा तिसरा बूथ आहे की जिथे मशिनी बंद आहेत. म्हणजे आता सावित्रीबाई फुलेंच्या इथे अशी अवस्था झाली की 7:30 पर्यंत चालू नाही झालं, 7ला चालू व्हायला पाहिजे. 7:30ला चालू झालं, पहिल्या मशिनी बंद. पुन्हा एक स्लॉट मागवला, पुन्हा मशिनी बंद. शेवटी 10ला तिसरा स्लॉट आला, तो पण त्यांनी वेडा वाकडा लावून ठेवला. तर त्याच्यात अर्धा तास, म्हणजे आज आमचे 3 तास वाया गेलेत. म्हणजे तुम्ही मुद्दामून करताय का? तुमच्या आकांनी सांगितलंय का की जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चालणार आहे तिथं मशिनी बंद ठेवा. आता इथं पण सेम केस आहे. इथं आता मग शेवटी आरो ना, तिथं तर आम्हाला आरो फोनच उचलत नव्हते. आता आरोनी एका रिंग मध्ये उचलला आणि सांगितलं मी पाठवतो, तुम्हाला 1.5 तास वेळ वाढून देतो, काळजी करू नका. पण हे का? संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलाय. सकाळी जेवढे व्यापारी आहेत, जेवढा एक लेबर क्लास आहे, तो मतदान करून आपल्या कामाला जातो. म्हणजे तुम्ही तो थोपवला का मुद्दामून? कारण का तो वोटर आमचा होता आणि तो मुद्दामून बंद मशिनी ठेवल्या. यांचं काम नाही का रात्री मशिनी चेक करायच्या? लाजा नाही वाटत या अधिकाऱ्यांना? अशा चुकीच्या गोष्टी करतात आणि लोक पुन्हा कधी येणार? आम्हाला सांगा ना, जे सकाळी परत गेले ते कसे पुन्हा येणार? आता आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू, ज्यांना मतदान करायला मिळालं नाही त्यांनी परत येऊन, आता मशिनी चालू झालेल्या आहेत. पण आता आम्हाला किती ठिकाणी फिरावं लागतं आम्हालाही माहिती नाही. कारण का प्रत्येक ठिकाणावर फोन आहे, इथं 5वी मशीन बंद, इथं 7वी मशीन बंद. आणि का लोकांनी ताटकळत बसावं? लोक आम्हाला मत करतायत, आमच्यावर उपकार करतायत. तुम्ही का त्यांना त्रास देताय? मुद्दामून की मतं पडू नयेत म्हणून? घाबरलेलं सरकार, घाबरलेली यंत्रणा आहे आणि ती आम्हाला थोपू पाहते, पण असं आम्ही होऊ देणार नाही.